2 दिवसापासून सोशल मीडियावर प्रसारमाध्यमावर एक बॅनर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या बॅनरवरचा जर आपण मजकूर वाचला तर फार आपण शॉकिंग होतो, आपल्याला धक्का बसतो. त्या बॅनरवरचा मजकूर असा आहे की वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य करावं व त्या बॅनरवर एक खाली स्कॅनर टाकलेला आहे. हे जे कोणी बॅनर व्हायरल केलेलं आहे व ते स्कॅनर टाकलेलं आहे व वाल्मिक कराड संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक सहाय्य मदत मागत आहे, तो तांदळे नामक नावाचा गुंड आहे. त्याच तांदळे नामक नावाच्या गुंडाने 1 महिन्यापूर्वी मला, जितेंद्र आव्हाड साहेबाला व सूर्यदत्त साहेबाला जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या. त्यावेळेसच आम्ही बीडच्या पोलीस अधीक्षक साहेबांना हा सर्व प्रकार सांगितला होता. एवढंच नाही तर आम्हाला खुलेआम जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या सोशल मीडिया व्हिडिओ टाकून, आणि आम्ही तो व्हिडिओ, ती तक्रार सर्व SP साहेबांना केली, पण SP साहेबांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाहीये. आज तोच गुंड संतोष अण्णा देशमुख हत्याकांडातील व मकोकातील मुख्य आरोपीचा बॅनरवर फोटो टाकून खुलेआम पैसे मागत आहे, आर्थिक सहाय्य मागत आहे व संघटना मजबूत करायची आहे. कोणती संघटना मजबूत करायची आहे? म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये खुलेआम गुन्हेगारी उफाळून येत आहे, गुन्हेगारींचं समर्थन करायचं आहे. म्हणजे तरी ह्याच्यावर बीड पोलीस अधीक्षक साहेब काहीच ॲक्शन घेत नाहीयेत. माझी बीड पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे, आपण जर ह्या गुंडांवर लवकरात लवकर MPDच्या अंतर्गत कारवाई केली नाही तर आम्ही बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतो. एवढीच आपल्याला हाजर विनंती आहे की ह्या गुंडांना लवकरात लवकर आपण जेरबंद करावं, ह्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 2 दिवसापासून सोशल मीडियावर प्रसारमाध्यमावर एक बॅनर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या बॅनरवरचा जर आपण मजकूर वाचला तर फार आपण शॉकिंग होतो, आपल्याला धक्का बसतो. त्या बॅनरवरचा मजकूर असा आहे की वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळ संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य करावं व त्या बॅनरवर एक खाली स्कॅनर टाकलेला आहे. हे जे कोणी बॅनर व्हायरल केलेलं आहे व ते स्कॅनर टाकलेलं आहे व वाल्मिक कराड संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक सहाय्य मदत मागत आहे, तो तांदळे नामक नावाचा गुंड आहे. त्याच तांदळे नामक नावाच्या गुंडाने 1 महिन्यापूर्वी मला, जितेंद्र आव्हाड साहेबाला व सूर्यदत्त साहेबाला जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या. त्यावेळेसच आम्ही बीडच्या पोलीस अधीक्षक साहेबांना हा सर्व प्रकार सांगितला होता. एवढंच नाही तर आम्हाला खुलेआम जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या सोशल मीडिया व्हिडिओ टाकून, आणि आम्ही तो व्हिडिओ, ती तक्रार सर्व SP साहेबांना केली, पण SP साहेबांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाहीये. आज तोच गुंड संतोष अण्णा देशमुख हत्याकांडातील व मकोकातील मुख्य आरोपीचा बॅनरवर फोटो टाकून खुलेआम पैसे मागत आहे, आर्थिक सहाय्य मागत आहे व संघटना मजबूत करायची आहे. कोणती संघटना मजबूत करायची आहे? म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये खुलेआम गुन्हेगारी उफाळून येत आहे, गुन्हेगारींचं समर्थन करायचं आहे. म्हणजे तरी ह्याच्यावर बीड पोलीस अधीक्षक साहेब काहीच ॲक्शन घेत नाहीयेत. माझी बीड पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे, आपण जर ह्या गुंडांवर लवकरात लवकर MPDच्या अंतर्गत कारवाई केली नाही तर आम्ही बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतो. एवढीच आपल्याला हाजर विनंती आहे की ह्या गुंडांना लवकरात लवकर आपण जेरबंद करावं, ह्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.